गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण आज गीतेच्या 18व्या अध्यायाच्या 67व्या श्लोकापासून पुढे जाणार आहे. स्नेहाताई, मी हे शेअर करतो. आपण हा 67वा श्लोक म्हटला तर फार छान. इदन्ते न तपस्काय न भक्ताय कदाचन न चाशुश्रूषवे वाच्यं न च मायोऽभ्यसूयति. किती सुंदर. याचा अर्थ हा आहे की दिस कॉन्फिडेन्शियल नॉलेज मे नेव्हर बी एक्सप्लेन टू दोज हु आर नॉट ऑस्टियर. ऑस्टियर म्हणजे तपस्वी. आपलं जर आयुष्य तपस्वी नसलं म्हणजे की तापून निघालेलं नसलं. कशातून? अनेक प्रकारच्या यज्ञांतून किंवा तपश्चर्यातून, ऑर डिव्होटेड किंवा भक्तीतून, ऑर एंगेज इन डिव्होशनल सर्व्हिस. म्हणजे आपण जर कर्म, भक्ती किंवा तप ह्या तीन गोष्टी केलेल्या नसल्या, नॉर टू द वन हू इज एनव्हियस ऑफ मी, जो माझा द्वेष करतो त्याला हे काहीही कधीही कळणार नाही. म्हणजे अगदी साध्या सोप्या गोष्टींबद्दल जरी आपण विचार केला तरी आपण प्रायमरी लेवलमध्ये गणित शिकतो, फिजिक्स. फिजिक्स तर आपण अर्थात मोठं झाल्यानंतर शिकतो, पण सामान्य विज्ञान आपण म्हणू. आमच्या वेळेस लहानपणी सामान्य विज्ञान नावाचा एक विषय होता. तर त्याच्यामध्ये मग फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ह्या सगळ्या गोष्टी एकत्रच शिकवायची आधी लहानपणी. मग नंतर मोठं झाल्यानंतर 6वी 7वीत मग ते सगळे विषय वेगळे झाले. तर ते विषय शिकत असताना सुद्धा पहिले आपल्याला आपल्या शिक्षकावर श्रद्धा ठेवावी लागते की हा शिक्षक आपल्याला जो जे सांगतोय ते सगळं खरं आहे. तेव्हा आपल्याला समजत नाही पहिल्यांदा सांगितलेलं, परंतु ही श्रद्धा असते की ह्या गुरुजींनी आपल्याला जे शिकवलेलं आहे ते सत्य आहे. आणि मग ते आपल्याला कालांतरानंतर कळतं की हा हे सत्य होतं किंवा हे सत्य आहे. तर आपला गुरु आपल्याला जे काही सांगत असेल ते मला आत्ता समजत नाहीये, परंतु ते सत्य आहे असा आपला विश्वास असणं, ह्याला म्हणतात श्रद्धा. तर तशी श्रद्धा जर नसली तर आपल्याला गणितासारखा किंवा विज्ञानासारखा साधा विषय पण नाही कळू शकत. मग हे जे स्वतःबद्दलचं ज्ञान आहे, ब्रह्मविद्या आहे किंवा ब्रह्मज्ञान आहे किंवा स्वाध्याय आहे, स्वबोध आहे, हा विषय कसा कळेल? तो कळण्यासाठी उपाय कुठले आहेत ते सांगितले की कोणाला कळणार नाही. ज्यांनी कर्म केलं नसेल, जे निस्वार्थी कर्म, निष्काम कर्म, उपासना केली नसेल, तपश्चर्या केली नसेल, त्या लोकांना कळणारच नाही. म्हणजे आपण साधं गणित म्हणा, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे शिकायला सुद्धा अभ्यास करावा लागतो ना. तो अभ्यास करणं म्हणजे तपश्चर्या. म्हणजे काय की आपल्याला एखादी गोष्ट आवडत नसताना सुद्धा ती चांगली आहे आपल्यासाठी म्हणून ती आपण सातत्याने करतो, अभ्यास करतो. याला म्हणतात तपश्चर्या. तर हे जर नसेल केलं आपण तर मग आपल्याला हे कळणारच नाही. तर कृष्ण स्वतः सांगतायत की म्हणजे आतापर्यंत जर आपण गीतेचे 18 अध्याय व्यवस्थित शिकलेलो नसू, आपल्याला ते जर समजलेले नसतील, आपण जर त्याच्यावर चिंतन केलेलं नसेल, तर आपल्याला हे सगळं ज्ञान कळणारच नाही. ते कळावं असं वाटत असेल तर मग ह्याच्या आधीचा अभ्यास आपला झालेला असला पाहिजे, है ना. असं जर नसलं तर काय करायचं? मग पुढच्या वर्गात, पुढच्या शरीरात पुन्हा या. आता पुढच्या वर्गात तुम्ही जाल किंवा नाही हे आपण नाही सांगू शकत. पुढचा जन्म आत्ता इतका चांगला जो आहे जन्म त्याच्या इतका चांगला मिळेल ह्याची गॅरंटी कोण देणार? आपल्याला माहिती आहे का की आपण ह्या जन्मामध्ये किती पाप केली? मग त्याचा परिणाम काय होईल पुढच्या जन्मामध्ये? मनुष्याचा जन्म मिळेल, इतकी चांगली परिस्थिती मिळेल, इंटरनेटची फॅसिलिटी मिळेल. हम्म. आपल्याला तर अभ्यास करावा लागतच नाही, दादाच करतात अभ्यास, आपण फक्त ऐकतोय. इतकी सोय होईल का कुठे? तर तसं जर नाही झालं तर मग काय करायचं? याची खात्री नाही देत आहे ना. त्यामुळे ह्या वर्गामध्ये आपण आलेलो आहोत तर या वर्गाचा अभ्यासक्रम जो आहे तो पूर्ण करा आणि
पुन्हा शाळेमध्ये यावं लागू नये याची व्यवस्था करा. असं जर करता आलं तर फार चांगलं होईल. नाही तर मग काय, मागच्या वर्गात सुद्धा जावं लागू शकतं. दॅट्स नॉट अ गुड. विनोबा काय म्हणतात बघूया. आय कॅन गेट इट टू ओपन. 1867 वर आहोत ना आपण. सो लेट्स सी इफ आय कॅन गो डाऊन टू 1867. ओके, 67. लेट मी इन्क्रीज द साइज ऑफ दिस. आय डोंट नो. एनिवे मी वाचतो हे. खूप छोटा आहे मी. होल्ड ऑन जस्ट अ सेकंड. Can probably increase the size of this so that you can see it. Apologies. Good. All right. Let me share the screen again. न कथी हे कधी त्यास तपोहीन अभक्त जो श्रवणेच्छा नसे ज्यास माझा मत्सर जो करी. न कथी म्हणजे कोणाला हे कथन करून सांगू नको, कोणाला कधीच सांगू नको त्यास की जो तपोहीन आहे, म्हणजे त्यांनी तप केलेलं नाहीये, अभक्त आहे, श्रवणेच्छा नसे, त्याला ऐकायची इच्छा नाहीये, आणि माझा मत्सर करतो, अशा लोकांना तू हे कधीही सांगू नकोस. Those who are not worthy of getting this knowledge, we should not give them this knowledge. मुक्त छंदामध्ये काय म्हणतात? न तप भक्ती करीत असे, इच्छा ज्ञानाची नसे, जो तिरस्कारी मजसी न सांगावे ज्ञान त्यासी. वृत्तबद्धामध्ये आपले बंधू म्हणतात, करी ना तपासी नसे जो ही भक्त, न वाटे ही ज्ञाना करावेची प्राप्त. तिरस्कार माझा करी जो सदाची, कदापि न द्यावे तया ज्ञान हेची. तर मग दादा, तुम्ही हा गीतेचा अभ्यास आमच्या सोबत का बरं करता? आम्ही तर याच्यापैकी काहीच नाहीये, आम्हाला याची क्वालिफिकेशन नाहीये, मग तुम्ही का बरं करता? तुम्हाला मी खरं सांगू का, हे क्वालिफिकेशन माझं पण नाही. पण मग ज्ञाना ज्ञान सांगू नये का? कसं आहे की ही गीता तर लिहून ठेवलेली आहे, आणि गीता आपण बघतोय की इंटरनेटवर अवेलेबल आहे. तर मग आपण अभ्यास तर करू शकतो, परंतु ती समजणार नाही आपल्याला, असं होईल. तर समजा गीता समजावी असं आपल्याला वाटत असेल, तर मग आपल्याला ते तप किंवा उपासना किंवा श्रद्धा काही ना काहीतरी करावं लागेल ना. तर काय करू? जे सोपं आहे ते करा. जे सगळ्यात सोपं आहे ते करा. सगळ्यात सोपं काय आहे? की आपल्याला भूक नाही लागली असेल तर आपण खायचं नाही. हे सगळ्यात सोपं आहे. दादा, हेच तर सगळ्यात कठीण आहे. तुम्हाला माहिती आहे का की आमच्या इथे गणपती उत्सवामध्ये उकडीचे मोदक किती चांगले बनतात? हा, आहे ना किती समस्या? आमच्या इथे आता महालक्ष्म्यांची पूजा असते ना या सीझन मध्ये. गणपती नंतर 3 दिवसांनी महालक्ष्म्या. महालक्ष्म्यांच्या नैवेद्यासाठी पुरणाच्या पोळ्या बनतात. त्या कशा काही नाही खायच्या? खायच्या ना, कोण म्हणतं नाही खायच्या म्हणून? फक्त भूक लागेल तेवढ्या तेव्हाच खा, आणि भूक असेल तेवढ्याच खा, अजून काही नको. पुरणाच्या पोळ्या खायला काही हरकत नाही. काहीही खायला काही हरकत नाही. आपण सणांच्या दिवशी पक्वान्न जी बनवतो, ती त्या त्या सणाची जी जी पक्वान्न असतात ती ती त्या त्या ऋतूमध्ये आपल्या शरीरासाठी उपयुक्त आणि पोषक असतात. तसं असलं तरी सुद्धा मर्यादा आहे त्याला. म्हणजे किती खाणार? तुमचा अग्नी जेवढा असेल तुमच्या शरीरातला, तेवढं खा. बरं, ठीक आहे. मग हा जर सोपा उपाय असेल सगळ्यात, आणि तोच जर कठीण वाटत असेल, तर मग त्याच्यानंतर आपण पुढे कसं जाऊ, आणि मग ही गीता कशी कळेल? जे सोपं वाटतं ते करा. ठीक आहे, तुम्हाला खाण्यापिण्यावर खूप जास्त नियंत्रण नको आहे. ठीक आहे, आमच्या इथे आम्ही दोन चॉईसेस देतो. समजा तुम्हाला वेळेवर रेस्ट्रिक्शन नको असेल, म्हणजे काय की मला कधीही खायला पाहिजे, आय वॉन्ट टू ईट वेन एव्हर आय वॉन्ट,
आय वॉन्ट टू इट मल्टिपल टाइम्स अ डे. ठीक आहे, तुम्ही खा, अनेक वेळा खा दिवसातनं. असं जर असेल तर अर्थात भूक लागल्याशिवाय खाऊ नका, हा तर पहिला नियम आहेच आहे. भूक लागल्यानंतरच खा. परंतु माझा आवाज ऐकू येतो ना बरोबर? परंतु कसं आहे की फक्त नैसर्गिक अन्न खा. म्हणजे काय की जे निसर्गाने तयार केलेलं आहे आपल्यासाठी खाण्यासाठी, ते तयार आहे खाण्यासाठी. कुठली वस्तू आहे तयार खाण्यासाठी? निसर्गामधनं तयार झालेली, त्याला आपण काहीही करणार नाही, म्हणजे प्रक्रिया कुठलीच करणार नाही त्याच्यावर. तर अशा प्रकारची वस्तू म्हणजे फक्त फळं झाली पिकलेली ऋतूमधली. तर ती समजा आपण खाल्ली. किती? जेवढी भूक असेल तेवढी. आणि दिवसातनं आपण 4-5 वेळा जरी खाल्ली, 4-5 वेळा आपल्याला भूक लागली तर काय करायचं? खायचं. तरी सुद्धा तुम्ही चांगले राहाल. हा एक चॉईस आहे. इफ यू डोंट वॉन्ट एनी टाइम रेस्ट्रिक्शन, इफ यू वॉन्ट टू ईट मल्टिपल टाइम्स अ डे, देन यू शुड ईट ओनली नॅचरल फूड. देन यू विल बी फाईन. अच्छा, तुम्हाला काइंड ऑफ फूडवर रेस्ट्रिक्शन नको आहे. म्हणजे काय खाईन त्याच्यावर मला काही रेस्ट्रिक्शन नको. म्हणजे मला समोसे पण खाता आले पाहिजे, मला पाणीपुरी पण खाता आली पाहिजे, मला आईस्क्रीम पण खाता आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी मला खाता आल्या पाहिजे, की मला खायला आवडतात. ठीक आहे, तुम्ही ते पण करू शकता. पण मग तुम्ही काय करायचंय, की तुम्ही दिवसातनं फक्त दोनदा खायचं. म्हणजे कोण? डॉक्टर जगन्नाथ दीक्षित, आपले मित्र. ते सांगतात ना, की तुम्ही दिवसातनं दोनपेक्षा जास्त वेळा नका खाऊ. तुम्हाला जर काय खावं ह्याच्याबद्दल काहीही रेस्ट्रिक्शन नको असेल, तर मग तुम्ही 2 वेळा खायला पाहिजे. त्याच्या जास्त नाही. एकदा खाल्लं तर आणखीन चांगलं. काही खा, तुम्हाला जे आवडतं ते खा. पण तरी त्याच्यामध्ये आपण एक नियम पाळू, की निसर्गाने तयार केलेली वस्तू त्याच्यावर खूप जास्त प्रक्रिया न करता आपण ग्रहण करू तिला. अशा प्रकारचं अन्न जर आपण दिवसातनं दोनदा किंवा एकदा खाल्लं, तरी सुद्धा आपण चांगले राहतो. तुम्हाला कसं माहिती? हे दोन्ही प्रयोग मी केले म्हणून सांगतो. म्हणजे आता गेले कित्येक दिवस रोज काही ना काही कुठे ना कुठे पक्वान्न. पक्वान्न म्हणजे शिजवलेलं अन्न, पक्व अन्न. तर ते खावं लागतं. ठीक आहे, सणाचा ऋतू आहे, तर सणासाठी लोक अनेक प्रकारची पक्वान्न करतात. तर देवाचा प्रसाद समजून तो जेवढी आपली भूक असेल तेवढा ग्रहण करायचा. ते सगळंच्या सगळं पचेपर्यंत वाट बघायची. पुन्हा एकदा जेव्हा भूक लागेल तेव्हा मग पुन्हा दुसरा नैवेद्य, दुसरा प्रसाद. हं? हरकत काहीच नाहीये. तसं जर आपण राहिलो तर आपण चांगले राहू. तर अशा एक एक ज्या ज्या गोष्टी आपल्याला सहज करता येणं शक्य आहे, ह्या ज्या 3-4 कॅटेगरीज आपल्याला सांगितल्या ना आता भगवंतानी, काय सांगितलं की तप, हं? किंवा उपासना किंवा भक्ती किंवा माझ्यावर श्रद्धा आणि माझा द्वेष न करणारा. श्रीकृष्ण काय सांगताय हे सगळं मला माहितीच आहे. हे काही बरोबर नाही. ही सगळी थिअरी आहे. असं समजून समजा आपण ते डिस्कार्ड केलं. म्हणजे काय की आपल्या गुरुवर आपली श्रद्धा नाही. इथे गुरु कोण आहे? गुरु कृष्णच आहे ना. कृष्ण अर्जुनाला सांगतोय आणि अर्जुनाच्या मार्फत आपल्याला सांगतोय. तर त्या गुरुवर जर आपली श्रद्धा नसली, त्या गुरुवर जर आपलं प्रेम नसलं, विश्वास नसला, तर मग अशा लोकांना गीता कळणारच नाही. म्हणजे आपण त्यांना सांगितलं तरी सुद्धा त्यांना कळणार नाही. पहिल्यांदा तर आपण स्वतःला या लायक बनवायचं आहे, पात्र बनवायचं आहे, की आपल्याला ही गीता समजेल स्वतः. तर त्याच्यासाठी आपण स्वतःच थोडंसं काहीतरी तप करणं आवश्यक आहे ना. ते जर आपण करायला तयार नसू, तर आपल्याला नाही कळणार गीता. आणि आपल्याला जर नाही कळली तर आपण कोणाला आणखीन काय शिकणार? तर मी गीता शिकण्यासाठी पात्र आहे का? मला माहिती नाही. परंतु भगवंताशी प्रेम असण्यासाठी मी पात्र आहे. भक्तीसाठी सगळेच जण पात्र आहेत. भक्तीमध्ये प्री क्वालिफिकेशन झिरो आहे. भक्तीमध्ये प्री क्वालिफिकेशन निगेटिव्ह असलं तरी चालतं. म्हणजे काय की समजा भगवंताविषयी माझ्या मनामध्ये द्वेष असला, ह्याच्यात एक सांगितलंय की ज्याला माझ्याबद्दल आदर नसेल किंवा ज्याला माझ्याबद्दल द्वेष असेल, त्यांना तू गीता सांगू नको.
असं भगवंत सांगतायत. ठीक आहे ना. परंतु द्वेष जरी करायचा असला तर मी म्हणेन की तुम्ही द्वेष भगवंताचा करा. मग काय की भगवंताच्या हातनं तुम्हाला मृत्यू येईल. तुम्ही जर शत्रू राहणार असाल तर मग रावणासारखे राहा ना. की रामाचीच आपण अ, दुश्मनी केली. मग रामाच्या हातून मरण आलं. तर आपली तेवढी तरी पात्रता आहे का की आपण समजा शत्रुत्व पत्करायचं झालं तर भगवंताचंच पत्करू. आय विल बी अन एनिमी बट आय विल बी अन एनिमी टू somebody like राम और कृष्ण. तेवढी पण तर आपली आपली पात्रता नाही आहे. तर सर्वसाधारण आपल्यासारख्या लोकांसाठी हेच आहे की आपण भगवंताच्या वचनांवर श्रद्धा ठेवावी आणि ही खात्री बाळगावी की हे जे सांगितलं जातं हे सगळं सत्य आहे. आपल्याला कळत नाही आता, आपल्याला असं वाटतं की हे प्रॅक्टिकल नाही आहे वगैरे, पण तेच सत्य आहे. त्याला आपण काय नाही करू शकत. प्रॅक्टिकल टर्म्समध्ये आपण स्वतःला वाचवून ठेवायला काही हरकत नाही. सो यू शुड सेव्ह युअर सेल्फ फ्रॉम अटॅक्स फ्रॉम आउटसाइड. एकदा तर युद्धामधनं कृष्ण स्वतःच पळून गेला होता, म्हणून त्याचं नाव होतं रणछोडदास. रणछोड हे त्याचं नाव होतं. कशा करता की जी लढाई आपण जिंकू शकत नाहीये हे कळलं तर तिथून आपण पाय मागे खेचायचे, रिग्रुप, पुन्हा आपली शक्ती वाढवायची आणि मग देन यू गो बॅक इन टू द वॉर. लढाईमध्ये जाण्यासाठी आपल्याला ते युद्ध जर आपण जिंकणार नसू तर जायलाच नको. युद्ध जिंकण्याची तयारी जर नसली तर आपण युद्ध करू नये. काही दिवस वाट बघावी, आपण आपली शक्ती वाढवावी. ह्याची उदाहरणं आपल्या इतिहासात अनेक आहेत. म्हणजे शिवाजी राजांना सुद्धा जेव्हा आग्र्यामध्ये पकडून ठेवलेलं होतं तेव्हा आग्र्यातून ते सुटून आले, पळून गेले तिकडनं. कारण की तिथून परत आल्यानंतर पुन्हा आपली शक्ती वाढवली, पुन्हा आक्रमण केलं आणि शत्रूचा पराभव केला. असं करणं आवश्यक आहे. त्यामुळे निस्वार्थी कर्म, उपासना, श्रद्धा, तप ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला जमतील त्या करायला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला गीता समजेल कदाचित. लेट्स होप. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघूया. कुठपर्यंत आलो होतो आपण. हे 66 सुरू आहे. लेट्स गो टू 67. लेट्स फाइंड वेअर इट इज. 67 तुम्हाला दिसलं की सांगा. आय एम होपिंग आय विल फाइंड आउट वेअर 67 इज. हा ते सॉरी ह्या दिसतंय. दिसतंय. अ, तुम्हाला मागच्या वेळेस ना आपण हा 66 वाला पूर्ण केला नव्हता बरं का. तर 66 वाला पूर्ण करू आणि मग आपण 67 वर जाऊ. आपल्याला त्यांनी पुन्हा एकदा रिकॅप करायला सांगितलं होतं. सो लेट मी गेट बॅक टू सगळ्या अध्यायांचं त्यांनी पुन्हा रिकॅप केलं होतं. हे इथपर्यंत आलं होतं ना. जे वेदांचे तिन्ही भाग गीते उमटले असे तिचा अंग भूषणरत्नी सर्वांग शोभले जैसे. कारण की अलंकारातील रत्नांनी सर्व अंग शोभतं त्याप्रमाणे वेदाची तिन्ही कांडे गीतेत चांगली उमटलेली आहेत. तियेची कर्माधिके तिन्ही कांडे कोण कोणे स्थानी गीते आहाती ते नयनी दाखवू ऐक. तीच कर्माधिक तीन कांडे कोणत्या कोणत्या ठिकाणी गीतेमध्ये आहेत ती डोळ्यांना स्पष्ट दिसतील अशी मी आता तुला दाखवतो. ते आता तू ऐक. आपण इथपर्यंत आलो होतो 1434 पर्यंत. त्याच्या पलीकडे पाहू आपण की तरी पहिला जो अध्यावो तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्तावो द्वितीय सांख्य भावो प्रकाशिला. तर तो पहिला अध्याय जो आहे तो गीताशास्त्राच्या प्रवृत्तीची प्रस्तावना आहे की आपल्याला गीता केव्हा शिकण्याची सुबुद्धी होईल. जर आपण कुठेतरी अडचणीत सापडलो असू तर आपल्याला गीता शिकण्याची किंवा गीतेमध्ये गीतेमध्ये जे ज्ञान भगवंतानी दिलेलं आहे आपल्याला ते ज्ञान जाणून घेण्याची इच्छा होईल. तर अर्जुनाच्या समोरची समस्या कुठली होती की माझ्या समोर आता माझ्या वडिलांचे काका आणि माझे गुरु येऊन आता उभे राहिले आहेत, त्यांच्यासोबत मला युद्ध करायचं. तर ही माझी समस्या आहे.
तर अशा प्रकारची समस्या जेव्हा आपल्या जीवनात येते तेव्हा गीता शिकण्यासाठी आपलं मन तयार होतं. दुसऱ्या अध्यायात सांख्यशास्त्राचा अभिप्राय थोडक्यात स्पष्ट सांगितलेला आहे. सांख्यशास्त्र म्हणजे पुरुष आणि प्रकृती यांच्यामधला भेद, की आपण एक आत्मा आहोत, आपण शरीर नाही आहोत, हे सांख्यशास्त्र आहे. मोक्षदानी स्वतंत्र, ज्ञानप्रधान हे शास्त्र, येतुला आले दुजी सूत्र उभारिले, हे गीताशास्त्र ज्ञानप्रधान असून मोक्ष देण्यास स्वतंत्र आहे, इतकंच दुसऱ्या अध्यायात सांगितलं आहे. मग अज्ञाने बांधले या मोक्षपदी बैसावया, साधनारंभूतो तृतीया ध्यायी बोलला. मग अज्ञानाने बांधलेल्या जीवास मोक्षपदाची प्राप्ती होण्याकरता साधनांचा आरंभ म्हणजे कर्ममार्ग तो तिसऱ्या अध्यायात सांगितला आहे. जे देहाभिमान बंधे सांडूनी काम्य निषिद्धे विहित परी अप्रमादे अनुष्ठावे. कारण की देहाहंकार रूपी म्हणजे देहाचा अहंकार या रूपी याच्या बंधनाने बद्ध झालेल्या जीवांनी काम्य आणि निषिद्ध कर्मांचा त्याग करून विहित कर्माचं आचरण करावं, परंतु त्या विहित कर्माचरणात चुका करू नये. म्हणजे आपल्याला जे कर्म करणं आवश्यक आहे, विधी म्हणजे काय की जे करायला पाहिजे ते, व्हॉट एव्हर विहित कर्म इज व्हॉट एव्हर वी आर सपोज टू डू बेस्ड ऑन अवर वर्ण. म्हणजे ब्राह्मण व्यक्तीचं कर्तव्य हे आहे की ज्ञान संपादन करा आणि ज्ञान वितरित करा. क्षत्रियाचा धर्म काय सांगतो त्याला, की तुम्ही समाजाची रक्षा करा. आक्रमण होत असेल समाजावर तर ते तुम्ही परतवून लावा. वैश्य जो असेल तो व्यवसाय करेल आणि शूद्र जो असेल तो सेवा करेल. तर अशा प्रकारे विहित कर्माचरण करावं आणि त्या चुका करू नये. ऐसेनी सद्भावे कर्म करावे, हा तिचा अध्यावो जो देवे निर्णय केला ते जाणावे कर्मकांड येथ. अशा रीतीने शुद्ध भावाने कर्म करावं, हा जो तिसऱ्या अध्यायात देवांनी निर्णय दिला ते या गीतेत कर्मकांड जाणावं. आणि तेची नित्याधिक अज्ञानाचे आवश्यक आचरता मोचक केवी होय पा. आणि तेच नित्याधिक कर्म आचरलं असता अज्ञानापासून खास सोडवणारं म्हणजे अज्ञानाचा नाश करणारं कसं होईल. ऐसी अपेक्षा जालिया बद्ध मुमुक्षुते आलिया, देवे ब्रह्मार्पणत्वे क्रिया सांगितली. अशी इच्छा झाली असता आणि बद्ध पुरुष मुमुक्षतेला आला असता, म्हणजे ज्याला आपण बंधनात आहो असं वाटतंय आणि ज्याला बंधनापासून आपल्याला सुटावं अशी इच्छा आहे. मुमुक्षू म्हणजे मोक्षाची इच्छा असणारा किंवा मी बंधनातून सुटावं असं वाटणारा बद्ध पुरुषाला मोक्षाची इच्छा झाली असता त्याच्याकरता देवानी ब्रह्मार्पण बुद्धीने कर्म करावयास सांगितलं आहे. ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम आपण वाचतो ना श्लोक. सगळंच्या सगळं कर्म आपण देवाला अर्पण करण्याच्या बुद्धीने करायला पाहिजे. जे देहा वाचा मानसे विहित निपजे जे जैसे, ते एक ईश्वरोद्देशे की जे म्हणितले. ते असं की शरीर वाचा आणि मन यांच्याकडून जे जे विहित कर्म जसं जसं उत्पन्न होईल ते विहित कर्म एका ईश्वराच्या उद्देशाने करावं असं देवानी सांगितलं. म्हणजे तू जे काही कर्म करशील ते सगळं देवाला अर्पण कर. हं? हेची ईश्वरी कर्मयोगे भजन कथनाचे खागे, आदरिले शेषभागे चतुर्था चैनी. कर्मयोगाने ईश्वराच्या ठिकाणी उपासना कशी करावी ह्या सांगण्याच्या विषयाला चौथ्या अध्यायाच्या शेवटच्या भागात आरंभ केला आहे. ते विश्वरूप करावा अध्यावो संपे जव आघवा, तव कर्मे ईशू भजावा, हे जे बोलिले. आता चौथ्यापासून 11व्या त्यांनी जंप मारली. हं? चौथ्या अध्यायाच्या अखेरपासून तो विश्वरूपाचा 11वा अध्याय संपेपर्यंत कर्माच्या योगाने ईश्वर भजावा, ईश्वराची उपासना करावी, हे जे सांगितलं ते अष्टाध्यायी उघड, जाणते देवता कांड, शास्त्र सांगतसे आड, मोडूनी बोले. या गीतेमध्ये त्या 8 अध्यायात स्पष्ट देवताकांड आहे असं गीताशास्त्र सांगताय. म्हणजे 3-4 अध्यायापर्यंत कर्मयोग सांगून झाला आणि नंतर मग उपासना कांड देवता कांड सांगितलंय असं म्हणतात. ठीक आहे ना. आपण असं म्हणतोय की 6व्या अध्यायापर्यंत जे योग आहे ते तिथेही कर्मच आहे, परंतु ते कर्म सगळं ना ईश्वरार्पण बुद्धीने करायचं आपल्याला. ठीक आहे. आणि तेणेची ईश प्रसादे श्री गुरु संप्रदाय लब्धे, साच ज्ञान उद्बोधे कोळे जे. आणि उपासनेने प्रसन्न होऊन मिळवलेल्या ईश्वराच्या त्या प्रसादाने व गुरूंच्या संप्रदायातून प्राप्त झाल्याने जे खरं कोवळं म्हणजे अदृढ ज्ञान अनुभवायला येतं. अदृढ म्हणजे की अजून ते ज्ञान पूर्णपणे दृढ झालेलं नाही. द नॉलेज हॅज नॉट बीन सेटल डाऊन प्रॉपरली. अजूनही ते कोवळच आहे.
ते अद्वेष्टादी प्रभृतिकी अथवा अमानित्वादिकी वाढविजे म्हणून लेखी 12वा गणू. ते कोवळ ज्ञान अद्वेष्ट वगैरे 12व्या अध्यायाच्या भागाने दृढ कसं करावं हे सांगितलंय. म्हणून आम्ही 12व्या अध्यायाची गणना ज्ञानकांडात करतो. अच्छा, ही सेईंग की 12वा अध्याय ऑल्सो इज ज्ञानकांड. म्हणजे 4 पर्यंत कर्म, 11व्या पर्यंत भक्ती आणि नंतर 12व्या पासून 12, 13, 14, 15 ज्ञान. ठीक आहे. तो 12वा अध्याय आधी आणि 15वा अवधी ज्ञान फळ पाकसिद्धी निरूपणासी. 12, 13, 14, 15 ज्ञान. तो 12वा अध्याय पहिल्यांदा धरून आणि 15व्या अध्यायाला शेवटी करून ह्या 4 अध्यायात निरूपणाला म्हणजे ज्ञानरूपी फळाच्या परिपक्वतेची पूर्णता हा विषय. म्हणून चहूही इही ऊर्ध्व मुळाती अध्यायी ज्ञानकांड ये ठाई निरूपिजे. म्हणून ऊर्ध्वमूल हा श्लोक ज्या अध्यायात आलेला आहे तो अध्याय म्हणजे 15वा शेवटी धरून या 4 म्हणजे 12 ते 15 या अध्यायांनी या गीतेत ज्ञानकांड सांगितलेला आहे. एवं कांड त्रय निरूपणी श्रुतीची हे कोडीसवाणी गीता पद्य रत्नांची लेणी लिहिली आहे. ह्याप्रमाणे गीता ही कांडत्रयाचं निरूपण करणारी गोजीरवाणी श्रुतीच आहे, म्हणजे वेदच आहे. व या श्रुतीने गीतेतील श्लोकरूपी रत्नांचे अलंकार घातलेले आहेत. म्हणजे ज्ञान तेच आहे, वेदांमध्ये लिहिलं ते, परंतु गीतेच्या श्लोकांनी त्याच्यावर अलंकार चढवलेत. म्हणजे आपल्याला वेदांमधलं जे ज्ञान आहे ते सगळेच्या सगळे वेद वाचून आपल्याला कळू शकतं, परंतु सगळे वेद वाचेल कोण, इतका वेळ कोणाला आहे आणि तेवढी समज कोणाला आहे. म्हणजे एकतर वेद सगळे संस्कृतमध्ये लिहिलेत, संस्कृत काय आपल्याला येत नाही, तर पहिले संस्कृत भाषा शिका, त्याच्यानंतर मग हे सगळे वेद वाचा आणि मग त्यातलं ज्ञान जे असेल ते समजून घ्यायचा प्रयत्न करा. तर वेदांमध्ये 90% वर तर कर्मकांडच आहे आणि छोटंसं थोडंसं ज्ञान आहे. तर ते ज्ञान नेमकं कुठे आहे हे आपल्याला कळणार. तर त्या सगळ्या ज्ञानाचं जे सार आहे हे गीतेमध्ये आणून त्यांनी ठेवलेलं आहे. आणि मग त्याच्यावर अलंकार कुठले चढवले? अलंकार म्हणजे गीतेचे श्लोक म्हणजेच अलंकार. कसं असतं बघा, की समजा अलंकार घातलेला असेल ना कोणीतरी, तुम्ही स्वतःच विचार करा. आपण जेव्हा कोणाकडे जातो हळदी कुंकाला वगैरे बायका जातात, तर समोरच्या बाईनी कुठले दागिने घातले त्याच्याबद्दल यांना फार चौकशा करायच्या असतात. त्यांना एकदम लक्ष जातं की अरे तू हे मंगळसूत्र नवीन आणलेलं वाटतंय. अशा प्रकारच्या कॉमेंट्स मी स्वतः ऐकलेले आहेत. आपलं लक्ष पण जाणार, माझं लक्ष जाणार नाही, परंतु वहिनींचं लक्ष जातं त्याच्याकडे आणि मग त्या विचारतात अरे किती सुंदर आहे. म्हणजे कसं आहे की अलंकार जर असला तर अलंकाराकडे लक्ष जातं आणि यू गेट अट्रॅक्टेड. तर गीतेमधलं जे ज्ञान आहे त्याच्यावर या गीतेच्या श्लोकांचे अलंकार असल्यामुळे आपलं त्याच्याकडे लक्ष जातं. श्लोक सुद्धा किती सुंदर आहेत. म्हणजे नुसते श्लोक पाठ करायला सुद्धा चांगलं वाटतं. आहे ना स्नेहाताई? किती सगळे श्लोक पाठ केले तर किती छान वाटतंय. हो. आणि श्लोक पाठ करून चांगलं वाटतं ना, यू आर फिलिंग गुड. आणि श्लोक नुसते म्हटले आपल्याच बरं वाटतं. आणि आपल्याला बरं वाटतंच आहे, परंतु आपण इतके सुंदर म्हणतो श्लोक त्याच्यामुळे इतरांना पण बरं वाटतं ना. तर त्या अलंकारांचं महत्व आहे. म्हणजे स्नेहा समजा मुळातच सुंदर असेल आणि तिने जर आणखीन सुंदर अलंकार घातले त्याच्यावर तर किती सुंदर दिसेल आपल्याला, है ना. तर तसं झालं ते गीतेमध्ये जे ज्ञान आहे ते तर सुंदर आहेच, परंतु त्याच्यावर गीतेच्या श्लोकांचे अलंकार आणि इतके सगळे सुंदर श्लोक इतक्या गोड आवाजात जर आपण ऐकले तर आपल्याला आणखीन चांगले वाटतात. इजंट इट? तसं आहे ते. हे असो कांडत्रयात्मक श्रुती मोक्षरूप फळ एक बोभावे जे आवश्यक ठाकावे म्हणून हे राहू द्या. हे 3 भाग असलेली गीतारूपी श्रुती जे एक मोक्षरूपी फळ अवश्य प्राप्त करून घ्यावा म्हणून गर्जना करते. तयाचेनी साधन ज्ञानेसी वैर करी जो प्रतिदिवशी तो अज्ञानवर्ग षोडशी प्रतिपादिजे. त्या मोक्षाचं साधन जे ज्ञान त्या ज्ञानाशी नेहमी वैर करणारा जो दंभादी 6 अज्ञानाच्या दोषांचा समुदाय तो 16व्या अध्यायात प्रतिपादन केलेला आहे. 16वा अध्याय म्हणजे परिशिष्ट म्हणजे अपेंडिक्स. 16वा 17वा अपेंडिक्स आणि 18वा म्हणजे पुन्हा एकदा उपसंहार म्हणजे
रिकॅप ऑफ द होल थिंग. तोची शास्त्राचा बोळावा घेवोनी वैरी जिणावा हा निरोपो तो 17वा अध्याय येथ. आपल्या स्वस्वरूपरूपी मुक्कामावर पोचवणारा शास्त्ररूपी रक्षक बरोबर घेऊन तो अज्ञान गुणांचा समुदाय रूपी वैरीच जिंकावा हा देवाने निरोप जिथे सांगितला तोच या गीतेतील 17वा अध्याय होय. हं? आपल्या स्वस्वरूपरूपी मुक्कामावर पोचवणारा शास्त्ररूपी रक्षक बरोबर घेऊन तो अज्ञान गुणांचा समुदाय रूपी वैरीच जिंकावा हा देवाने निरोप जिथे सांगितला. तर 15व्या अध्यायापर्यंत आपल्याला सगळं ज्ञान समजावून सांगितलं. 16व्या अध्यायामध्ये ते ज्ञान आपल्याला प्राप्त करण्यासाठी जे शत्रू असतील त्यांच्याबद्दल सांगितलं. परंतु त्या शत्रूंना जिंकत, त्या शत्रूंना हरवत पुढे जाऊन ते ज्ञान प्राप्त करणं, तर ह्याच्यासाठी आपला रक्षक कोण? शास्त्र हे आपलं रक्षक. तर त्या शास्त्राला आपल्या रक्षकाला बॉडीगार्डला घेऊन आपण समोर जायचंय आणि जे आपले वैरी होते, जे आपल्याला ज्ञानप्राप्तीपासून दूर ठेवणार होते, त्यांचा नायनाट करायचं हे 17व्यात सांगितलं. आणि मग पुढे 18व्यात काय आता? आत्मविश्वास विवरुनी दाविला देवे, सॉरी, ऐसा प्रथम लागोनी 17वा लाणी करुनी आत्मविश्वास विवरुनी दाविला देवे. ह्याप्रमाणे पहिल्या अध्यायापासून तो शेवट 17व्या अध्यायापर्यंत देवांनी आपला निश्वास जो वेद तो स्पष्ट करून दाखवला. तया अर्थजाता अशेषा केला तात्पर्याचा आवाका तो हा 18वा देखा कलशाध्यायो. त्या पहिल्या अध्यायापासून तो 17व्या अध्यायापर्यंत 17 अध्यायात सांगितलेल्या संपूर्ण अर्थमात्रांच्या तात्पर्याचं एकीकरण जिथे केलेलं आहे तो हा 18वा शेवटला अध्याय आहे. So the whole thing has been summarized now in the 18th chapter. एवं सकळ संख्या सिद्धो श्री भागवत गीता, भागवत गीता की भगवत गीता प्रबंधो हा अवतार्ये आगळा वेदो मूर्तू जाण. याप्रमाणे श्री भगवद्गीता रूपी काव्यग्रंथ हा सर्व ज्ञानाचा समुद्र आहे आणि हा अवतार्याने अधिक अधिक असलेला मूर्तिमंत वेदच आहे असं समज. वेदू संपन्नू होय ठाई परी कृपणू ऐसा आणू नाही जे कानी लागला तिही वर्णांच्याही. वेद मूळचा संपन्न आहे परंतु त्याच्यासारखा दुसरा कोणीच कृपण नाही. वेद हा संपन्न पण आहे आणि कृपण पण आहे. कृपण म्हणजे कंजूस. हं. कारण की तो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य ह्या तीनच वर्णांच्या कानाला लागला म्हणजे वेद 3 वर्णांनीच ऐकावा अशी त्याची आज्ञा आहे. ते का बरं आहे माहिती आहे का? आता ह्याच्यामध्ये बघा की ह्याच्यामध्ये असं म्हटलं जाऊ शकतं की वेदाध्ययन करण्याचा अधिकार फक्त ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य यांनाच आहे, शूद्रांना वेदाचा अधिकार नाही. म्हणजे शूद्र जो असेल तो वेद वाचूच शकत नाही असा निर्बंध घातलेला आहे असं आपल्याला वाटू शकतं. तर तो शूद्र म्हणजे जन्मानी शूद्र नाही, जन्माने आपण सगळे शूद्र होतो किंवा असतो, परंतु त्याच्यानंतर आपण शिकतो आणि मग आपला जो शूद्र स्वभाव असतो त्याच्यातून आपण बाहेर पडतो. त्यामुळे जोपर्यंत आपण फक्त आपल्या मूलाधार चक्रामध्ये आहोत किंवा मूलाधार आणि स्वाधिष्ठानामध्ये आहोत तोपर्यंत आपण गीता अभ्यास करण्यासाठी अजून पात्र नाही आहोत. आत्ता सांगितलं ना भगवंताने की कोण पात्र आहे, मी आता सांगणार आहे, सॉरी, पुढच्या ह्याच्यात. अजून हा 66वा श्लोक संपलेला नाही. 67व्या मध्ये सांगतायत की हु इज एलिजिबल, हु इज क्वालिफाईड. तर ते जर नसेल तर आपण शूद्र आहोत. ब्राह्मण कुळामध्ये किंवा ब्राह्मणांच्या घरामध्ये जरी जन्म झालेला असला तरी सुद्धा जर आपण फक्त खाणं पिणं आणि आपल्या इच्छापूर्ती याच्यामध्ये अडकलेलो असलो तर आपण ब्राह्मण नाही आहोत, आपण शूद्रच आहोत. अशा माणसाला गीतेच्या अध्ययनाचा किंवा वेदाच्या अध्ययनाचा अधिकार नाही आहे. आपल्या इथे मुलाला आधी वेद नव्हते शिकवत ना, पहिले मौंज करायचे नंतर मग वेद शिकवायचे. म्हणजे काय की आता तू लहान होता, आतापर्यंत तुला फक्त खाण्यापिण्याचं झोपण्याचं रडण्याचं एवढंच फक्त माहिती होतं, पण आता तू मनुष्य होणार आहेस. आतापर्यंत तुझ्यामध्ये आणि दुसऱ्या कुठल्या प्राण्यामध्ये किंवा पशुमध्ये काही फारसं अंतर नव्हतं. तुला समजा वेद शिकायचे असतील तर पहिले तुला
ह्याच्यातून बाहेर निघावं लागेल. तुझ्या शूद्र प्रवृत्तीतून निघावं लागेल बाहेर. आपण जन्माने सगळे शूद्र असतो. सकाळी उठल्याबरोबर आपण जेव्हा स्वतःला स्वच्छ करतो तेव्हा आपण शूद्रच असतो. मी तर दिवसभर एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगचं काम करतो, त्यामुळे मी तर शूद्रच आहे. प्रोफेशनली शूद्र आहे. आम्ही प्रोफेशनल शूद्र. राईट. मग मला वेदांचा अधिकार नाही का? नाही. आपल्याला त्या शूद्र मानसिकतेतनं बाहेर निघायचं आणि मग करायचंय गीतेचा अभ्यास. येरा भव्य व्याथा भव व्याथा ठेलिया स्त्री शूद्राधिका प्राणिया अनवसरू मांडून या राहिला आहे. संसार दुःखात सापडलेल्या इतर स्त्री शूद्राधिक प्राण्यांना आपल्या ज्ञानाचा लाभ घेण्यास अधिकार नाही असं ठरवून वेद स्वस्थ राहिला आहे. आता पुन्हा हा शब्दार्थ जर आपण घेतला तर ह्याचा किती अनर्थ होऊ शकतो हे तुम्ही बघा, की स्त्रियांना वेदाध्ययनाचा अधिकार नाही, शूद्रांना वेदाध्ययनाचा अधिकार नाही, अशा प्रकारे सांगितलं गेलं आणि समाजामध्ये दुरावा निर्माण करण्याची जी एक खेळी केली गेली, किती वाईट आहे बघा. स्त्री या शब्दाचा अर्थ काय माहिती आहे का? स्त्री या शब्दाचा अर्थ हा आहे की जो 3 गुणांमध्ये अडकलेला आहे तो स्त्री. आणि त्याच्या आधी स, म्हणजे स आणि त्री म्हणजे स्त्री झालं ना. 3 गुणांमध्ये जी व्यक्ती अडकलेली आहे ती सगळी स्त्रीच आहे. म्हणजे आपण जर वृंदावनला गेलो तर तिथे कृष्ण हा एकच पुरुष आहे, बाकी सगळ्या स्त्री आहेत. म्हणजे शरीराने सुद्धा आपण जरी पुरुष दिसत असलो तरी सुद्धा आपण मनाने स्त्रीच आहोत, कारण आपण या 3 गुणांमध्ये अडकलेलो आहोत. जी व्यक्ती 3 गुणांमध्ये अडकलेली आहे ती व्यक्ती स्त्री आहे. अशा 3 गुणांमध्ये अडकलेल्या व्यक्तीला वेद समजू शकत शकत नाहीत. वेदांचा अधिकार नाही म्हणजे काय, तुम्ही वेद वाचू शकाल. आता तर काय गीता इंटरनेटवर अवेलेबल आहे तर कोणी वाचू शकतो, परंतु वाचल्यानंतर सुद्धा तुम्हाला ते समजणार नाही. समजण्याचा अधिकार नाही, वाचण्याचा अधिकार नाही असं नाहीये. वाचा तुम्ही, पण काय वेळ वाया जाईल ना तुमचा, कारण की तुम्हाला कळणारच नाही. म्हणजे तुम्ही आहात एलिमेंटरी स्कूलमध्ये, प्रायमरी स्कूलमध्ये आहात आणि तुम्हाला एकदम सरळ मास्टर्स लेवलचा कोर्स ऑफर केला गेला. MA किंवा MSc चा कोर्स जर एखाद्या बालक मंदिरातल्या मुलाला शिकवला तर काय होईल? नाही कळणार ना त्याला, कारण की त्याची पात्रताच नाही आहे तेवढी. तर जर मी स्त्री असेन म्हणजे काय, की मी 3 गुणांमध्ये अडकलेलो असेल तर मला वेद समजणारच नाही. वेदाध्ययनाचा अधिकार नाही म्हणजे काय, की वेद मला कोणी सांगून सुद्धा मला कळणारच नाही, कारण की आय एम स्टील स्टक विथ द 3 गुणांस. तर जो 3 गुणांमध्ये अडकलेला आहे तो स्त्री आहे, आणि जो फक्त भौतिक जगामध्ये अडकलेला आहे तो शूद्र आहे. ठीक आहे, तर हे जे स्त्री आणि शूद्र आहेत यांचा अर्थ नेमका हा आहे, ह्यांना वेदाध्ययनाचा अधिकार नाही. कळलं? तरी मज पाहता ते मागे लवणे फेडावया गीतापणे वेदू वेठला भलतेणे सेव्य होवाव्या. तर मग विचार केला असता मला असं दिसतं की तो आपला मागील कमीपणा नाहीसा करण्यासाठी आणि वाटेल त्याला सेवन करण्याला योग्य होण्यासाठी वेद गीता रूपाने प्रकट झालेला आहे. त्यामुळे आता गीता थोडी सोपी आहे ना समजायला. वेदांनी समजा सांगितलं असेल की ठीक आहे तुम्ही या गोष्टी शिकू नका, तर ठीक आहे, गीता भक्त जो असेल तो देखील शिकू शकतो. स्त्री असेल ती पण शिकू शकते, शूद्र असेल तो पण शिकू शकतो. नाहे अर्थो रिगोनी मनी श्रवणे लागोनी कानी जपमिशे वदनी वचोनिया. कारण की पुढे सांगितल्याप्रमाणे वेद सर्वांना सेवन करण्यास योग्य झाला नाही का? हा गीतारूपी वेद अर्थाने मनात प्रवेश करून श्रवणाने कानाला लागून आणि जपाच्या म्हणजे पारायणाच्या निमित्ताने मुखात वास्तव्य करून, म्हणजे जशी आता स्नेहा करते तसं, ये गीतेचा पाठू जो जाणे तयाचेनी सांगातीपणे गीता लिहोनी वाहणे पुस्तक मिशे. गीतेचा जो पाठ जाणणारा आहे त्याच्या संगतीला राहून आणि गीता लिहून ती पुस्तक रूपाने बाळगणं. ऐसेसा मिसकटा संसाराचा चोहटा गवादी घालीत चोखटा मोक्ष सुखाची.
अशा अशा निमित्ताने संसाराच्या चव्हाट्यावर शुद्ध मोक्षसुखाचं चांगलं अन्नछत्र गीतेच्या रूपाने वेद घालत आहे. अशा अशा निमित्ताने संसाराच्या चव्हाट्यावर शुद्ध मोक्ष सुखाचं चांगलं अन्नछत्र गीतेच्या रूपाने वेद घालतोय. म्हणजे वेद आपल्याला समजायला खूप कठीण आहेत, परंतु त्याच्यामधलं जे चांगलं चांगलं आहे, जे सार आहे, जे ज्ञान आहे, ते सगळंच्या सगळं आपल्याला गीतेच्या रूपाने सहज पचेल असं मिळालेलं आहे. म्हणजे आपल्याकडे समजा नुसते तांदूळ किंवा गहू असले तर ते तसे तसे आपण खाऊन पचवू नाही शकत. तर त्याला आपल्याला काहीतरी करावं लागेल ना, म्हणजे तांदळाला शिजवावं लागेल, त्याचा भात होईल तयार. किंवा गहू असेल तर तो दळून त्याची कणिक करून मग त्याच्या पोळ्या करून जर खाल्ल्या तर मग त्या पचू शकतील. परंतु तसंच्या तसं आपल्याला काही पचणार नाही. तर वेद जसे तसे आपल्याला काही कळत नाही. त्यामुळे मग त्यांना जरा प्रोसेस वगैरे करून गीता रूपाने आपल्या समोर आणून ठेवलेलं आहे. कोणी भगवंतानी, व्यासदेवानी. आणि त्यालाही आणखीन सोपं करून ज्ञानदेवानी आपल्या समोर दिलं. आणि त्याच्यापेक्षाही सोपं करून आपण शिकायचा प्रयत्न करतोय, कारण की आपल्याला ज्ञानदेवांची मराठी कळत नाही. तर त्याचं जे भाषांतर आहे ते आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतोय, की नेमकं काय सांगायचा प्रयत्न केला असेल व्यासदेवांनी किंवा कृष्णाने. परी आकाशी वसावया, पृथ्वीवरी बैसावया, रविदीप्ती राहटावया आवारू नभ. परंतु अंतरिक्षात विहार करण्यास, पृथ्वीवर बसण्यास आणि सूर्याच्या प्रकाशाला वावरण्यास आवार जसा आकाश आहे. सूर्याच्या प्रकाशाला काय आहे आवार? आकाश आहे. अंतरिक्षात पण विहार करू शकतो आणि पृथ्वीवर पण बसू शकतो. तेवी उत्तम अधम जैसे, सेविता कवणातेही न पुसे, कैवल्यदाने सरिसे निववीत जगा. याप्रमाणे गीता सेवन करीत असताना ती कोणाचंही सेवन करण्याविषयी उत्तम अधम अशी निवड करत नाही आणि मोक्षाच्या दानाने सर्व जगाला सारखी शांत करते. म्हणजे गीता ही वेदांपेक्षा जास्त सुगम आहे समजण्यासाठी. आणि गीता शिकण्यासाठी, गीता वाचण्यासाठी फारशा क्वालिफिकेशनची गरज नाही. या लागी मागिली कुटी, भ्याला वेदो गीतेच्या पोटी, रिगाला आता घोमटी कीर्ती पातला. याकरता मागील अपवादाला भिवून वेद हा गीतेच्या पोटात शिरला आणि आता तो वेद चांगली कीर्ती पावला आहे गीतेच्या रूपाने. म्हणून वेदाची सुसैव्यता, ते हे मूर्त जाण श्रीगीता, श्रीकृष्णे पंडुसुता उपदेशली. म्हणून वेदाचं चांगलं सेवन करण्यासारखं जे मूर्तिमंत रूप ते हे श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेशलेली गीता आहे. परी वत्साचेनी वोरसे, दुभते होय घरोद्देशे, जाले पांडवाचेनी मिशे जगदुद्धरण. परंतु वासराच्या प्रेमाने लाभणारं गाईचं दुभतं जसं घरातील सर्व माणसांच्या उपयोगाला येतं, त्याप्रमाणे अर्जुनाच्या निमित्ताने जगाचा उद्धार झाला. चातकाची एक कणवे, मेघू पाणीयेसी धावे, तेथ चराचर आघवे निवाले जेवी. चातकाच्या दयेने मेघ जसा पाणी घेऊन धावून येतो तेव्हा जसं सर्व स्थावर जंगमात्मक जग शांत होतं. म्हणजे वासरू दूध प्यायला म्हणून गायीकडे जातं, पण गाय वासराला लागेल तेव्हा पुष्कळ जास्त दूध देते. त्यामुळे वासराची पण भूक भागते आणि आपली पण भूक भागते. चातक जो आहे तो आकाशाकडे पाऊस पाहिजे म्हणून याचना करतो, तर त्याला तर पाणी मिळतंच, आपल्याला पण मिळतं. का अनन्य गती कमळा, लागी सूर्य ये वेळोवेळा, की सुखिया होई जे डोळा त्रिभुवनींचा. अथवा अनन्य गतीच्या कमळाकरता सूर्य वेळोवेळी उदयास येतो, की त्याच्याबरोबरच त्रिभुवनातील लोकांच्या डोळ्यांना सुख होतं. फक्त कमळाकरता नाही, आपल्या सगळ्यांकरता सूर्य येतो. कमळ तर उमलतच, परंतु बाकीचे व्यवहार पण जगातले सुरू होतात. तैसे अर्जुनाचे निव्याजे, गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. त्याचप्रमाणे अर्जुनाच्या निमित्ताने लक्ष्मीपती श्रीकृष्णांनी गीता प्रकट करून जगाचं जन्म मरण एवढं ओझं दूर केलं. सर्व शास्त्र रत्नदीप्ती, उजळीता हा त्रिजगती, सूर्यो नव्हे लक्ष्मीपती वक्त्रा काशीचा. सर्व शास्त्ररूपी रत्नांचं तेज प्रकट करणारा हा त्रैलोक्यात लक्ष्मीपतीच्या मुखी आकाशातला गीतारूपी सूर्य नाही काय? सर्व शास्त्ररूपी रत्नांचं तेज प्रकट करणारा हा त्रैलोक्यात लक्ष्मीपतीच्या मुखी म्हणजे कृष्णाच्या मुखी आकाशातला गीतारूपी सूर्य नाही काय? बाप कुळते पवित्र,
जेथींचा पार्थो या ज्ञानापात्र, जेणे गीता केले शास्त्र आवारू जगा. जो अर्जुन ह्या गीतारूपी ज्ञानाला योग्य झाला आणि ज्या अर्जुनाने गीताशास्त्ररूपी स्वतंत्र कोट जगाला केला आहे, तो अर्जुन ज्या कुळात उत्पन्न झाला ते कुळ पवित्र आणि धन्य आहे. की अशा प्रकारच्या ज्ञानाची जिज्ञासा ज्याच्या मनामध्ये उत्पन्न झाली, त्याचं कुळ सुद्धा ह्या जिज्ञासेमुळे उद्धरलं. हे असो मग तेणे सद्गुरु श्रीकृष्णे, पार्थाचे मिसळणे आणिले द्वैता. हे राहू द्या, मग त्या सद्गुरु श्रीकृष्णाने अर्जुनाचं आपल्याशी झालेलं ऐक्य परत द्वैताला आणलं, म्हणजे अर्जुनाला देहबुद्धीवर आणला. पाठी म्हणत असे पांडवा, शास्त्र हे मानले की जीवा, तेथ येरू म्हणे देवा आपुलिया कृपा. नंतर देव अर्जुनाला म्हणाले, अर्जुना हे गीताशास्त्र तुझ्या अंतःकरणाला पटलं ना? तेव्हा अर्जुन म्हणाला, देवाच्या कृपेने म्हणजे देवा आपल्या कृपेने मला हे शास्त्र पटलं. तरी निधान जोडावया भाग्य घडे गा धनंजया, परी जोडिले भोगावया विपाये होय. तर अर्जुना, ठेवा प्राप्त होण्याचं भाग्य असतं, परंतु प्राप्त झालेला ठेवा भोगण्याचं भाग्य हे क्वचित असतं. आपल्याला ना ठेवा प्राप्त होऊन जातो, परंतु तो प्राप्त झालेला ठेवा, तो वी गेट ए ट्रेजर बट वी कॅनॉट रिअली एन्जॉय इट, असंही होऊ शकतं. म्हणजे बघा की समजा आपल्याला इतका चांगला सुंदर देह मिळालेला आहे, भगवंताच्या कृपेने, परंतु ह्या देहामुळे काय शक्य आहे ते आपण सगळं न करताच भलत्या सलत्या गोष्टींमध्ये देह वाया घालवतो. हा जन्म वाया घालवतो, वेळ वाया घालवतो, सगळ्या गोष्टी वाया घालवतो. ज्या गोष्टी आपण खरंच करायला पाहिजे त्या करत नाही. म्हणजे काय की आपल्यासारखे अभागी आपणच आहोत. हं? परंतु प्राप्त झालेला ठेवा भोगण्याचं भाग्य हे क्वचितच असतं. पै क्षीरसागरा एवढे अविरजी दुधाचे भांडे, सुरा असुरा केवढे मथिता झाले. क्षीर समुद्रा एवढं विरजलं न जाणारं दुधाचं भांड मंथन करताना देवांना आणि दैत्यांना कितीतरी सायास पडले. अमृत मंथन जेव्हा केलं किंवा समुद्र मंथन केलं, तेव्हा देव आणि दानव ह्यांचं ह्यांना किती कष्ट पडले असतील. ते सायासही फळा आले, जे अमृतही डोळा देखिले, परी वरिचिली चुकले जनतेने. त्या केलेल्या कष्टाला देखील फळ आलं, कारण की म्हणजे त्यांनी म्हणजे देव आणि दानवांनी अमृत देखील डोळ्यांनी पाहिलं, परंतु नंतर त्या अमृताचं रक्षण करायला ते चुकले. दे कुड नॉट सेव्ह इट. ते इथं अमरत्वा वगैरे ते मरणाची लागी झाले, भोगो निळता जोडले ऐसे आहे. जेव्हा जे अमृत अमरत्व येण्याकरता वाढलं, ते अमृत दैत्यांना मरणाला कारण झालं. म्हणजे काय की असं ते उलट परिणामाला कारणीभूत होतं. म्हणजे दैत्यांनी म्हणजे राक्षसांनी सगळं ते समुद्र मंथन करून अमृत काढलं. अमृत कशा करता काढलं की आपल्याला अमृतत्वाचा बोध घ्यावा, बोध व्हावा. अमृत म्हणजे आपण या देहानी अमर नाही होणार आहे. अमृत म्हणजे आपण मरू शकत नाही हे आपल्याला कळणार आहे. अमृत डज नॉट मीन यू विल लिव्ह फॉर एव्हर. अमृत मीन्स दॅट यू कॅन नेव्हर डाय. द रिअल यू कॅन नेव्हर डाय. हे फक्त कळतं आपल्याला. देह सारखाच जात असतो प्रत्येक क्षणी, आणि एक दिवस हा देह पूर्णपणे चालला जाईल आणि आपण ह्याच्यामध्ये राहू शकणार नाही. देह जात असतो. मागच्या वेळेस आपण गीतेचं चिंतन केलं तेव्हापासून ते आतापर्यंत माझा देह बदललेला आहे. तो देह जो होता तो गेला. आत्ताचा जो देह आहे तो दर क्षणी जातोय. देहाने आपण अमर नाही होणार. देहाने अमर होण्याची कल्पना आपल्या डोक्यातनं चालली जाईल आणि मी कधीच मरू शकत नाही हा बोध मला होईल. ह्याला म्हणतात अमृतत्व. तर इतकं सगळं समुद्र मंथन करून दैत्य जे होते म्हणजे राक्षस, त्यांना हे कळलंच नाही. हा त्याचा अर्थ आहे. नहुषु स्वर्गाधिपती झाला, परी रहाटी भांबावला, तो भुजंगत्व पावला निणसी काही.
नहुष राजा स्वर्गाचा मालक झाला होता, परंतु तिथे वर्तन कसं करावं हे माहीत नसल्यामुळे त्याची चूक झाली. तेव्हा तो सरपतवाला पावला. पुढच्या जन्मी साप झाला. त्याला तर स्वर्गाचा राजा बनवलं होतं किंवा तो झाला होता, परंतु त्याला तिथे कसं वागावं ते कळलं नाही, म्हणून तो पुन्हा साप झाला. हे तुला माहिती नाही का? म्हणून बहुत पुण्य तुवा केले तेणे धनंजया, आजी शास्त्रराजा या झालासी विषयो. म्हणून अर्जुना, तू पुष्कळ पुण्य केलं आहेस, त्यामुळे आज गीतारूपी श्रेष्ठ शास्त्र ऐकण्यास पात्र झालेला आहेस. तरी ययाची शास्त्रचेनी तई ययाची शास्त्राचेनी संप्रदाये पांघुरवणी शास्त्रार्थ हा निकेनी अनुष्ठी हो. तर याच शास्त्राचा संप्रदाय अंगीकारून ह्या शास्त्रार्थाचं चांगल्या रीतीने आचरण कर हो. येरहवी अमृतमंथना सारिखे होईल अर्जुना, जरी रिघसी अनुष्ठाना संप्रदाय विण. नाहीतर अर्जुना, संप्रदायाशिवाय जर तू या शास्त्रार्थाचं अनुष्ठान करावयास लागशील तर अमृत मंथनासारखी स्थिती होईल. म्हणजे काय की तू समजा एखाद्या गुरुकडनं हे नाही शिकला, संप्रदायातनं नाही शिकला, तर काय होईल की याचं अनुष्ठान तुला करायला मिळणार नाही, किंवा तू करशीलही पण ते चुकीचं करशील, म्हणून मग तुला त्याचा लाभ नाही होणार. गाय धड जोडे गोमटी ते तैची पिवो ये किरीटी, जे जाणीजे हातवटी सांज वणीची. गाय चांगली धड प्राप्त झाली असता तिचं दूध तेव्हाच पिता येईल की जेव्हा धार काढण्याची हातवटी कळेल, नाही तर मग दूध निघणारच नाही ना बाहेर, आपल्याला धार काढताही पाहिजे. तैसा श्री गुरु प्रसन्न होय, शिष्य विद्या ही किरल आहे, परी ते फळे संप्रदाये उपासिलिया. त्याप्रमाणे गुरु प्रसन्न होतील आणि शिष्याला खरोखर विद्याही प्राप्त होईल, परंतु त्या विद्येचं संप्रदायाप्रमाणे अनुष्ठान केलं तरच ती फलद्रूप होईल. जर तुम्हाला प्रोसेस सगळी कळली, थिअरी कळली, पण तुम्ही प्रॅक्टिकल केलंच नाही बरोबर, तर मग तुम्हाला रिझल्ट नाही मिळणार ना. म्हणून शास्त्री जो ये उचितो संप्रदायो आहे, तो ऐक आता बहुवे आदरेसी. म्हणून या गीताशास्त्रात जो योग्य संप्रदाय आहे तो आता चांगला आदरपूर्वक ऐक. आता हा श्लोक आहे 67. सो लेट अस गेट स्टार्टेड ऑन दिस एटलीस्ट. तपोहीन गुरुदेवाविषयी भक्ती ढिला जो हे निंदा ऐकण्याची ऐकण्याची इच्छा करत नाही व जो माझी निंदा करतो. आता ही निंदा हा जो शब्द आहे ना, हा इथे असायला पाहिजे. जो हे ऐकण्याची इच्छा करत नाही व जो माझी निंदा करतो त्याला हे ज्ञान कधी सांगू नये. तरी तू आहे जे पार्था गीताशास्त्र लाधले आस्था, ते तपोहीना सर्वथा सांगावे ना हो. तर हे अर्जुना, हे जे गीताशास्त्र तुला आस्थेने प्राप्त झालंय ते तपोहीन मनुष्याला तू मुळीच सांगू नको हो. अथवा तापसुही झाला, परी गुरुभक्ती जो ढिला, तो वेदी अंत्यजू वाळीला तैसा वाळी. अथवा एखादा मनुष्य तपी असेल, म्हणजे त्यांनी तप केलेलं असेल, परंतु जर गुरुभक्तीमध्ये तो ढिला असेल तर वेदाने जसा अंत्यजाचा त्याग केला आहे, अंत्यज म्हणजे शूद्र, वेदारी शूद्राचा त्याग केला आहे, तसा त्याचा तू त्याग कर. म्हणजे तो तपी आहे परंतु गुरुभक्ती नाही आहे, तर मग त्याला तू हे सांगू नको. ना तरी पुरोडाशू जैसा, न घापे वृद्ध तरी वायसा, गीता नेदी तैसी तापसा गुरुभक्ती हिना. अथवा ज्याप्रमाणे कावळा जरी वृद्ध असला तरी त्याला यज्ञाचा अवशेष प्रसाद घालीत नाहीत, त्याप्रमाणे जो गुरुभक्तीहीन असेल तो मग कितीही मोठा तपी असे ना, त्या मनुष्याला हे गीताशास्त्र सांगू नकोस. का तपही जोडे देही, भजे गुरुदेवांच्या ठाई, परी आकर्णींनी नाही चाड जरी. अथवा एखाद्याने शरीराने तपही केलंय आणि मग तो गुरु आणि देव यांच्या ठिकाणी भजतोही आहे, परंतु त्याला ऐकण्याची इच्छा नाही. तरी मागील दोन्ही अंगी उत्तम होय जगी, परी या श्रवणा लागी योग्य नोहे. तर तो या मागल्या दोन गुणात जरी या जगात खरोखर उत्तम असेल, परंतु तो या गीता श्रवणाला योग्य नाही, कारण की त्याची इच्छा नाही. मुक्ता फळ भलतैसे हो परी मुख नसे, तव गुण प्रवेशे ते ये तेथ काही. मोती वाटेल तसे उत्तम असेल, परंतु त्याला जर वेज नसेल तर त्याच्यात सूत म्हणजे सोन्याची तार तरी प्रवेश करील काय. हे मोती चांगला आहे परंतु त्याच्यामध्ये सूत घालायला छिद्रच नाहीये. सागरू गंभीरो होये, हे कोण ना म्हणत आहे, परिवृष्टी वाया जाये झाली तेथ. समुद्र गंभीर आहे हे कोण नाही म्हणतो,
परंतु त्या सागरावर पाऊस जर पडला तर व्यर्थ जातो. समुद्रावर जर डायरेक्टली पाऊस पडला तर काय, काहीच उपयोग नाही होणार ना पृथ्वीला. धालिया दिव्यान सुभावे, मग जे वाया धाडावे, ते आरती का न करावे उदारपण. तृप्त झालेल्या मनुष्याला दिव्यान्न वाढवून मग ते व्यर्थ घालावं, त्याऐवजी ते अन्न भुकेलेल्या मनुष्याला उदारपणे का देऊ नये. म्हणजे ज्याची इच्छा नाही तुम्ही त्याला देऊच नका गीता. ज्याला खरंच इच्छा आहे, भूक लागलेली गीता शिकण्याची, त्याला तुम्ही द्या. म्हणून योग्य भरतेसे, होतू परी चाड नसे, तरी झणे वाणी वसे देसी हे तया. म्हणून इतर बाबतीत वाटेल तसा योग्य असो, परंतु त्याच्या ठिकाणी जर गीता श्रवणाची चाड नसेल तर त्याला चुकून सहज देखील गीता सांगू नकोस हो. रूपाचा सुजाणू डोळा, ओढवू ये काही परिमळा, जेथ जे माने ते फळा तेथे चिदेगा. रूप विषयाला चांगला जाणणारा डोळा पुढे करून काय उपयोग. म्हणून जिथे जे योग्य असेल तिथेच ते फळाला येतं. समजा आपल्याला रूप बघायचं असेल तर ते डोळ्यांनीच बघावं लागेल. दुसऱ्या कुठल्या इंद्रियांनी आपल्याला ते बघता नाही येणार. जो जो विषय असेल तो तो त्या त्या इंद्रियांनीच फक्त आपल्याला कळेल किंवा समजेल. म्हणून तपी भक्ती पहावे ते सुभद्रापती, परी शास्त्र श्रवणी अनासक्ती वाळा वेचिते. म्हणून अर्जुना, ज्यांना गीता सांगावयाची ते तपस्वी व गुरुभक्त आहेत हे तर पाहावंच, पण त्यांच्या ठिकाणी गीता शास्त्र श्रवणाविषयीची अनावड असेल, आवड नसेल तर त्यांचा त्याग करावाच. ना तरी तपभक्ती होऊनी श्रवणी आरती, आथी ऐसी ही आयती देखसी जरी. अथवा तप आणि गुरुभक्ती असून गीता श्रवणाच्या ठिकाणी उत्कट इच्छा आहे अशी सामग्री जरी तू पाहिलीस तरी आता आणखीन काय चौथी क्वालिफिकेशन. तरी गीताशास्त्र निर्माता जो मी सकळ लोकशास्त्रा, तया माते सामान्यता बोलेल जो. तरी पण गीताशास्त्र निर्माण करणारा आणि सर्व लोकांचं नियमन करणारा जो मी, त्या मला जो यक कश्चित म्हणून समजेल, म्हणजे जो माझ्याबद्दल आदरभाव ठेवणार नाही. माझ्या सज्जनेसी माते, पैशून्याचे निहाते, येक आहाती तया ते योग्य न म्हण. माझ्या भक्तांना आणि मला दुष्टपणे बोलणारे असे जे कोणी आहेत त्यांना तो गीताशास्त्र देण्यास योग्य समजू नकोस, त्यांना तू सांगू नकोस. तयांची येर आघवी, सामग्री ऐसी जाणावी, दीपे विण ठाण दिवी रात्रीची जैसी. माझ्याविषयी आणि माझ्या भक्तांविषयी त्यांची पूज्य बुद्धी नसेल तर त्यांची असलेली इतर सर्व सामग्री म्हणजे दिव्या वाचून रात्रीची जशी ठाणवी असते तशी समजावी. म्हणजे हे सगळं असलं तरी सुद्धा माझ्याबद्दल द्वेष नको किंवा माझ्या भक्तांबद्दल द्वेष नको. अंग गोरे आणि तरुणे, वरी लेले आहे लेणे, परी येकलेनी प्राणे सांडिले जैवी. शरीर गोर आहे, तरण आहे, ते असून सुद्धा त्या शरीरावर दागिने घातलेले आहेत, परंतु जसं ते शरीर एका प्राणाने रहित असावं. म्हणजे जर हे सगळं असलं आणि प्राणच नसलं तर मग काय त्या शरीराला उपयोग आहे. सोनयाचे सुंदर, निर्वाळिले होय घर, परी सर्पांगना द्वार रुंधले आहे. सोन्याचं सुंदर घर निर्माण केलेलं आहे, परंतु त्याचं दार नागिणीने अडवलेलं असावं. निपजे दिव्यान्न चोखट, परी माझी काळकूट, असो मैत्री कपट गर्भिणी जैसी. सुंदर दिव्यान्न तयार केलेलं आहे, परंतु त्यामध्ये कालकूट विष मिसळलेलं असावं, असं आहे ते, हे राहू दे. अथवा जशी आतून कपटाने भरलेली मैत्री असावी. बाहेरून दिसायला मैत्री आहे, परंतु आतून कपट आहे. तैसी तप भक्ती मेधा, तयाची जाण प्रबुद्धा, जो माझ्यांची का निंदा माझीची करी. हे प्रबुद्धा अर्जुना, जो माझ्या भक्तांची अथवा माझी निंदा करतो त्याचं तप, गुरुभक्ती आणि धारणाशक्ती कशा आहे तसं समज. या कारणे धनंजया, तो भक्तू मेधावी तपिया, तरी नको बापा या शास्त्रा आतळो देवे. अर्जुना, ह्या कारणास्तव तो जरी भक्त बुद्धिमान आणि तपी असला तरी या गीताशास्त्राला त्याचा स्पर्श होऊ देऊ नकोस. काय बहु बोलो निंदका, योग्य सृष्ट्या ही सृष्टया ही सारिका, गीता हे कवतिका लागी ही नेदी. फार काय सांगू, निंदक जरी ब्रह्मदेवाच्या योग्यतेचा असला तरी त्याला कौतुकानेही हे गीताशास्त्र देऊ नकोस. म्हणून तपाचा धनुर्धरा, तळी दाटोनी गाडोरा, वरी गुरुभक्तीचा पुरा प्रासादू जो झाला.
म्हणून अर्जुना, खाली तपरूपी गुंड्यांचा पाया बळकट करून त्यावर गुरुभक्तीचे जे पूर्ण मंदिर तयार झालं, आणि पुढा श्रवणेच्छे श्रवणेच्छेचा पुढा दारवंटा सदा उघडा, वरी कलशू चोखडा अनिंदा रत्नांचा. आणि ज्या मंदिराच्या श्रवणेच्छेचा दरवाजा सदा पुढे उघडा आहे, आणि ज्या मंदिरावर निंदा न करणे रूपी रत्नांचा कळस ठेवला गेलेला आहे, अशा प्रकारच्या व्यक्तीलाच फक्त गीता आपण सांगू शकतो. तर अशा प्रकारे 67व्या श्लोकावरच्या ओव्या आपण आज वाचल्या आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्याबद्दल जर कोणाला काही प्रश्न असले तर ते आपण मला सांगू शकता, किंवा आपण याच्यावर एकत्र चिंतन करू शकतो. 67वा श्लोक. कोणाला गीता सांगावी आणि कोणाला सांगू नये याच्याबद्दल आपल्याला भगवंतानी सांगितलं आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, आणि मी ते वाचून दाखवलं. तर आपण गीताशास्त्र शिकण्यासाठी पात्र आहोत किंवा नाही हे आपण स्वतःकडेच बघून ठरवावं. इतर लोक आहेत की नाही त्याच्याबद्दल आपण चिंता करू नये. आपण आहोत की नाही आपण बघावं तर बस. सो वेदर आय एम एलिजिबल फॉर लर्निंग द गीता ऑर नॉट, आय शुड फिगर आउट. आणि ती शिकण्यासाठी जास्त जास्त पात्र होत जावं, सो दॅट त्याचा बोध आपल्याला होत जाईल. असं जर आपण करू शकलो तर फार उत्तम होईल. आज असं थोडंसं फ्लॅशबॅक मध्ये झाला आपला कार्यक्रम. पहिले आपण हा श्लोक वाचला, त्याचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न केला, इतर तीन आपले जे गुरु आहेत त्यांनी जे लिहिलं त्याच्यावरून, आणि मग शेवटी लक्षात आलं की ह्याच्या आधीचा श्लोक आपण पूर्ण शिकलोच नव्हतो. अशी गंमत झाली. 66 आणि 67. एनी कॉमेंट्स, क्वेश्चन्स? नो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.